ज्यावेळेला विवाह होत असताना विवाहामध्ये कुंडलीनुसार काही बाधा असते। म्हणजे कधी-कधी असं असतं की यांची 2 विवाह होतील। प्रथम विवाहामध्ये काही प्रॉब्लेम असेल आणि मग सेकंड विवाह होईल, त्याच्यामध्ये सक्सेस होईल। अशा विविध दोषांवरती जो उपाय येतो तो हा कुंभ विवाह, विष्णू विवाह येतो। याच्यामध्ये मुलीचा जो विवाह लागतो तो विष्णूंबरोबर, अर्थातच पिंपळाच्या झाडाबरोबर, म्हणजे की मुलांचा विवाह असतो तो त्या ठिकाणी रुईच्या झाडाबरोबर लावतो। ह्याच्यामध्ये पूर्णपणे लग्न संपन्न होतं। ज्याप्रमाणे आपण लग्नाचा विधी करतो त्याप्रमाणे संपूर्ण विधी याच्यामध्ये संपन्न होतो। आणि सप्तपदी केल्यानंतर ज्यावेळेला ओरिजिनल लग्नामध्ये तुमचा लज्जा होम असतो तिथे हा विधी संपतो। तिथे ते समोरचं जे आहे ते मृत घोषित करून त्याचं विसर्जन केलं जातं। कश्यप ऋषींनी याच्यामध्ये संहितेमध्ये असं लिहिलेलं आहे की हा विवाह तुमचा धर्मानुसार प्रथम धरला जाईल। म्हणजे तुमच्या कुंडलीप्रमाणे तुमच्या विवाहामध्ये जे काही अडीअडचण आहे किंवा विवाहामध्ये जे काही कम्प्लिटेशन होणार नाही आहे, जे काही प्रॉब्लेम आहेत ते या विवाहानुसार पूर्णपणे निघून जातात। आणि मग त्यानंतर समाजामध्ये तुमचा जे विवाह होईल ते तुमचं समाजामध्ये पहिलं लग्न असेल, पण धर्माप्रमाणे तुमचं दुसरं लग्न असेल।